कामाच्या बाबतीत त्या व्यक्तीचा नादच करायचा. काय वाटते तुम्हाला? एका बाजूला धनुष्यबाण आहे, दुसऱ्या बाजूला नारळाची बाग आहे, हात आहे इथं. ना आता तसं बघायला गेलं तर राजकारण जर असेल तर राजकारणात जरी असलं तरी जनतेला समजते की बाबा आज विकासाचं काम करणारी व्यक्ती कोण आहे. आज जनतेला काय कार्य पाहिजे. आज पैसा अडका नाचवतील फिरवतील हा विषय नाही आहे. ही धरण संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाते. आमदार साहेबांनी मतदारसंघात देणारी उमेदवारी जे दिल्यात अतिशय चांगलं कार्य करणारे आणि त्यांना अनुभव असणारी माणसंच उमेदवार दिलेले आहे. सध्या मी आहे पुनाळमध्ये. इथल्या आसपासच्या खेड्यांमध्ये काय वातावरण आहे? एकंदरीत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, निवडणुका लागल्यात. तर या अनुषंगानं लोकांची एकंदरीत मनस्थिती काय आहे? इथले विकास कामासंदर्भात कोण येतं आहे? इथले प्रश्न जे आहेत हे सोडवण्यासाठी कोण धावून येते? लोकप्रतिनिधी इथले सक्रिय आहेत का? या अनुषंगानं चर्चा करतोय. सध्या मी आहे पुनाळ तिरपण कासारी नदी सहकारी धरण संस्था मर्यादित कुणाळ. आपल्यासोबत आहे या संस्थेचे चेअरमन मारुती पाटील साहेब. नमस्कार. नमस्ते. एकंदरीत आता निवडणुका लागल्यात, मात्र निवडणुकांच्या अगोदर इथल्या ह्या जी पंचक्रोशी आहे, इथलं अर्थकारण असेल, इथल्या समस्या असतील, इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं कोण मदतीला येते? लोकप्रतिनिधी इथले कोण आहेत? काय वाटतं? आज आपल्या इथं मतदारसंघात करवीर मतदारसंघाचे माननीय चंद्रदेव नरके साहेब ह्या आमच्या कार्यक्षेत्रातले आमदार आहेत. आणि वेळोवेळी आमदारांचं एवढं मोठं कार्य आहे की सुखादुखात सर्वसामान्य जनतेच्या सुखादुखात असतात. त्याशिवाय कुठल्याही आपल्या लाईट बिल असेल, पाणी टंचाईचा व्यवहार असेल, कुठल्याही गोष्टीत पाण्याचा आता समजा आपल्या पुनाळ तिरपण धरण संस्था आमची ही आहे. ही धरण संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाते. आणि हे चालवत असताना शासन कुठल्याही प्रकारचं आपल्याला मदत देत नव्हतं. तर आमचे माननीय आमदार चंद्रदेव साहेब आमदार झाल्यानंतर त्यांनी ह्या सहकार संस्था आपल्या जिल्ह्यामध्ये जे 5 आहेत त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 5 संस्थांचं अतिशय चांगलं आणि शेतकऱ्यांचा जीवनमानाचा प्रश्न असणारं सुखाचं काम केलेलं आहे. काम म्हणजे काय की आपल्याला पाणीपट्टी जवळजवळ 100% भरावं लागत होती शासनाला. तर ते आमदार साहेबांनी पाठपुरावा करून मंत्रालयात जाऊन ती मंत्रालयात मिटिंग लावून तिने आपली पाणीपट्टी 50% केली. 100% थेट 50%वर 100%ची 50% केली. त्यामुळे शेतकऱ्यांना एवढा मोठा दिलासा मिळाला. मला सांगा, ही जी संस्था आहे, या संस्थेचे सभासद किती खेड्यांमध्ये आहेत किंवा एकूण किती आहेत? किंवा सर्वसाधारण एक 20 गावं आहेत, 20 खेडे आहेत. सर्वसाधारण सभासद आमचे 3 ते 3.5 हजारपर्यंत सभासद आहेत. 3,500 म्हणजे एवढी मोठी एवढी मोठी सहकार संस्था आहे. क्षेत्र जर बघायचं झालं तर क्षेत्र झालं तर जवळजवळ 4,500 हेक्टर इतकं क्षेत्र आहे. आणि या क्षेत्राला आपले धरण जे आहे ह्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या दूध संस्था असतील, विकास सेवा संस्था असतील, किंवा शेतकऱ्यांना लागणारं पिण्याचं पाणी असेल किंवा शेतकऱ्याला लागणारं शेतीला पाणी असेल, हे सगळं या धरण संस्थेच्या माध्यमातून पुरवलं जातं. थोडक्यात ही सहकारी संस्था जी आहे ती शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भाने जे पाणी लागते ते पुरवण्यासाठी सहकार पाणी पुरवणे, शेतीच्या कामाला पाणी पुरवणे, गुराढोरांना पाणी पुरवणे, पिण्याचे पाणी पुरवणे, एवढ्या ग्रामपंचायत आपल्या कार्यक्षेत्रात आहेत. त्यांना कधीही पाण्याचा तुटवडा आलेला नाही. आणि सर्व श्रेय मान्य चंद्रदेव नरके साहेबांचं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. इथलं सहकाराचं जाळं तुम्ही सांगितलं. आता राजकीय हालचालींकडे जर आलं तर आता निवडणुका लागल्यात. काय वाटते तुम्हाला? एका बाजूला धनुष्यबाण आहे, दुसऱ्या बाजूला नारळाची बाग आहे, हात आहे इथं. तर काय वाटतंय, कोण वरचढ ठरेल किंवा एकंदरीत राजकीय वातावरण? ना आता तसं बघायला गेलं तर राजकारण जर असेल तर राजकारणात जरी असलं तरी जनतेला समजते की बाबा आज विकासाचं काम करणारी व्यक्ती कोण आहे. तर मान्य चंद्रदेव साहेबांचा इतका त्यांच्यावर ठपका आहे की राजकारणात समाजकारणात वेळोवेळी शेतकऱ्यांच्याबरोबर पोचवणं आणि शासनाचं काय असेल ते अनुदान सभासदांच्याबरोबर पोचवणं, ह्या बाबतीत चंद्रदेव साहेबांच्या बाबतीत अतिशय चांगलं सभासदां जनतेचं मत आहे. आणि जनता बऱ्यापैकी आता जरी असतील, जनस्वराज्य असेल, काँग्रेस असेल आणि आमची शिवसेना, आमची म्हणण्यापेक्षा शिवसेना सगळ्यांचीच आहे. तर शिवसेनेत बऱ्यापैकी म्हणण्यात आता काय अर्थ होईल की शिवसेना आमची म्हणून सांगतो असं नाही. आज आमदार शिवसैनिकांची शिवसैनिकांची आणि आमदारांच्याकडनं बघण्याचा दृष्टिकोन जे आहे ते अतिशय चांगला आहे. त्यामुळं आणि आत्ता ह्या आमच्या 4-5 ह्या 20 गावच्या कार्यक्षेत्रात जर आज बघितलं तर बऱ्यापैकी शिवसेनेला मानणारी म्हणण्यापेक्षा त्यांच्या कर्तव्याला सहकार्य करण्याचा बऱ्यापैकी निर्णय लोकांनी घेतलेला आहे. तसं वातावरण आहे. आत्ता तसं वातावरण आहे. आजच्या घटकेला बघितलं, आज पलीकडं असेल
कोथुरी मतदारसंघ आहे, आज आमचा कळे जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. तर आमदार साहेबांनी मतदारसंघात देणारे उमेदवारी जे दिल्यात, अतिशय चांगलं कार्य करणारे आणि त्यांना अनुभव असणारी माणसंच उमेदवार दिलेले आहेत. आज पलीकडे आज अण्णा गायकवाड म्हणून असतील, ती 10-15 वर्षी माळवाडीसारख्या गावचं सरपंच म्हणून काम करतात. त्यांना अतिशय शासनातून अनुदान आणणे इकडनं असा त्यांना अनुभव आहे. त्याच पद्धतीनं आपलं कळे जिल्हा परिषद आहे, हे सर्जेराव पाटील आपल्या जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या सुनाला दिलेला आहे. त्यामुळं ते पण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारी व्यक्ती दिलेली आहे. ते चांगले उमेदवार दिल्यात. त्यामुळं सगळ्या जनतेचा कौल ह्या उमेदवारांच्याकडनं असण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसते. आता सर्जेराव पाटलांचं तुम्ही नाव घेतलं, हा माणूस काम करतोय का किंवा सक्रिय आहे का किंवा विकास कामाच्या संदर्भाने ते कधी येतात काय उपयोगाला? कामाच्या बाबतीत त्या व्यक्तीचा नादच करायचा नाही. त्या व्यक्तीचा असा आहे, जे काम होणार ते करणारच आणि जे होत नाही स्पष्ट सांगते. ती सरळ स्पष्ट वक्तव्य असणारी व्यक्ती आहे ती. ती कधीही कुणाला म्हणजे आश्वासन देणे, खोटं बोलणे असलं त्यांना त्यात पद्धत आवडत नाही त्यांना. त्यामुळं ती व्यक्ती अतिशय चांगली. मग उपाध्यक्ष पण पोहोचण्याचं कारण याचा अर्थ काय की त्याचं काम करणे त्यांचं हेच आहे जास्त. आणि ते काम आता आपल्या जिल्हा परिषदचा कार्यक्षेत्र होतं. प्रत्येक गावागावात त्यांनी निधी दिला. प्रत्येक गावागावाची जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात प्रत्येक गावात निधी दिली, प्रत्येक गावात माझी विकास कामं सगळीकडे. तिन्ही विकास ज्यावेळी जिल्हा मागल्या वेळी ते जिल्हा परिषदला होते, उपाध्यक्ष होते, त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या, आता आमचं त्यांच्या कळे जिल्हा परिषदमध्येच येते, तर अतिशय चांगल्या पद्धतीने तिने लक्ष देऊन प्रत्येक ठिकाणी जिथं काय लागत असेल तिथं निधी लावण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळं सर्जेराव पाटील त्यांची सून आहे, हे अतिशय चांगले उमेदवार आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार. आता निकालावर जर बोलायचं झालं तर काय वाटतं तुम्हाला, कसा निकाल असेल तुमच्या पंचायत जिल्हा परिषदचा असेल पंचायत समितीचा असेल? नाही, आता मला तर असं वाटतंय जिल्हा परिषद शिवसेनेच्या दोन्ही सीटा लागण्याची शक्यता. म्हणजे का, हे कार्य आज जनतेला काय कार्य पाहिजे आहे. बरोबर. आज पैसा अडका नाचवतील फिरवतील हा विषय नाही आहे. जनतेला काम बघतात. कामाच्या दृष्टीने जर बघितलं तर दोन्ही तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद ही तिन्ही सीटा शिवसेनेच्या लागतील असा आमचा अंदाज आहे आजच्या ह्या वातावरणाप्रमाणे. आणि हे कुठलं म्हणजे ज्या कामाचा हे शुदुरी म्हणून लोक देण्याची इथं आमदार साहेबांना एक ग्वाही दिलेली आहे बऱ्याचशा लोकांच्यात. हमी दे 60-65% लोकांनी तर आत्तापर्यंत ही तशा पद्धतीने हमी दिलेली आहे. आणि जनस्वराज्य असला तरी ते अगदी 20%, 20-25% आहे. आणि काँग्रेस आपल्याकडे 5-10% काँग्रेस आहे. त्यामुळे शिवसेना हा मोठा पक्ष आपल्याला आहे. शिवसेनाच मोठा पक्ष आहे आणि चांगला कार्यरत काम करणारी व्यक्ती असल्यामुळं बऱ्यापैकी यावेळी शिवसेनेचा विजय होईल असं वाटतंय. धन्यवाद साहेब, आपण वेळ दिला. आपण पाहिलं असेल इथल्या सहकारी संस्था आहेत ज्या इथल्या अर्थकारणाशी कनेक्ट आहेत. म्हणजेच बहुतांशी वर्ग जो आहे तो शेतकरी आहे. शेतकरी म्हटल्यानंतर जमीन आली, शेती आली आणि या शेतीला पाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हीच नस ओळखून आमदार चंद्रदीप नरके असतील, सर्जेराव पाटील असतील यांनी इथल्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. इथल्या अर्थकारणात मोठा हातभार लावलेला आहे. आणि म्हणूनच इथले जे शेतकरी आहेत, इथले जो मतदार आहे तो या सगळ्याचा विचार करता चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी म्हणजेच शिवसेने जे आहे या शिवसेनेला मतदान करतील आणि इथली ज्या त्यांनी दिलेले उमेदवार आहेत ते विजयी होतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. मी सध्या इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयाचं. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.